नमस्कार, खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या मृदू व जलसंधारण विभागामध्ये हा जो एक मोठा परिवार आहे याच्यामध्ये 601 नवीन अधिकारी सामील होत आहेत। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। याचा उल्लेख या ठिकाणी झाला 2022 मध्ये आम्ही हा निर्णय केला की राज्यामध्ये 75,000 रिक्त पदांवर आपण भरती प्रक्रिया राबवायची आणि ही सगळी भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवण्याकरता आम्ही टीसीएस आणि आयबीपीएस अशा 2 नामांकित संस्थांची नेमणूक केली। परीक्षा पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत याकरता अनेक नियम आपण तयार केले आणि त्यातून या सगळ्या परीक्षा आपण घेणं सुरू केलं। मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 60 लाख लोकांच्या परीक्षा विविध पदांकरता आपण घेतल्या, पण कुठेही पेपर फुटीची घटना झाली नाही। एखाद्या ठिकाणी कोणी जर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई केली, परीक्षा रद्द केली आणि नव्याने परीक्षा घेतली। त्यामुळे देशामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याने जवळपास 60 लाख तरुणांना पारदर्शी पद्धतीनं शासकीय नोकऱ्यांकरता त्या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली। आणि आपण 75,000 ठरवलं होतं, पण आता हळूहळू सगळे आपण ज्यावेळेस नियुक्तीपत्र देऊ त्यावेळी 1.5 लाख नियुक्त्या या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी होत आहेत। एक प्रकारे हा देखील एक रेकॉर्ड आहे कुठल्याही राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नियुक्त्या होणं। ही होती आजची विशेष बातमी। बघत रहा खबर जनता तक। लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।